नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेचा ज्या महिलांनी लाभ घेतला नाही, ज्यांना लाडकी बहीण योजनेतून एकही हप्ता मिळाला नाही, त्यांचे 4,500 रुपये बँक खात्यामध्ये केव्हा जमा होणार? त्याचबरोबर ज्यांनी 3,000 रुपये घेतलेले आहेत, त्यांना तिसरा हप्ता म्हणजेच 1,500 रुपये कधी मिळणार? ज्या महिलांचे फॉर्म रिजेक्ट झाले आहेत, ज्यांचे फॉर्म पेंडिंग आहेत, त्यांनी काय करायचं? त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी शेवटची तारीख काय असणार आहे? सप्टेंबर महिन्यात किती तारखेपर्यंत आपण फॉर्म भरू शकतो? तुम्हाला पडलेल्या या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जास्त वेळ न घालवता माहिती जाणून घेऊयात. महायुती सरकारने रक्षाबंधनाच्या अगोदरच बहिणींच्या खात्यात योजनेचे पैसे पाठवून रक्षाबंधनाची मोठी भेट दिली आहे. या योजनेसाठी आत्तापर्यंत लाखो अर्ज करण्यात आले आहेत. अनेक बहिणींना योजनेचे पैसेसुद्धा मिळाले आहेत. महिलांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा यासाठी राज्य सरकारने योजनेची मुदतवाढ दिली आहे. महिलांनो, तुम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत अजूनही नोंदणी केली नसेल, फॉर्म भरला नसेल, तर तुम्हाला या योजनेचे फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे. सप्टेंबर महिन्यात देखील तुम्ही नोंदणी करू शकता. अजूनही ज्या महिलांनी अर्ज भरलेला नाही किंवा ज्या महिला या योजनेसाठी पात्र नाहीत, त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. तर महिलांनो, महत्त्वाची माहिती पहा. सप्टेंबरपासून फक्त 1,500 रुपयेच मिळणार आहेत. योजनेसाठी 1 सप्टेंबरपासून नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै व ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळणार नाहीत. तर तुम्ही ज्या महिन्यात फॉर्म भराल त्याच महिन्याचे पैसे तुम्हाला मिळतील. लाडकी बहीण योजनेत फॉर्म भरण्यासाठी 31 ऑगस्ट ही शेवटची तारीख होती, पण आता त्याची मुदतवाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्ही आता ज्या महिन्यात लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भराल त्याच महिन्यापासून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल. सर्वात महत्त्वाची माहिती बघा महिलांनो, 1 सप्टेंबरपासून ज्या महिला नोंदणी करतील त्यांना मागील 2 महिन्यांचा लाभ मिळणार नाही. त्यांना सप्टेंबरपासून पुढे पैसे मिळतील, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. महिलांनो, 4,500 रुपये कोणाला मिळणार ते जाणून घ्या. लाडकी बहीण योजनेअंतर्गत रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर 3,000 रुपये म्हणजेच योजनेचे 2 हप्ते सरकारने जमा केले आहेत. त्यातच जुलै महिन्यात भरलेल्या काही महिलांचे अर्ज हे रिजेक्ट झाले आहेत, तर काही महिलांनी उशिरा फॉर्म भरल्यामुळे त्या फॉर्मचे ॲप्रुव्हल बाकी आहे. ज्या महिलांचे फॉर्म ॲप्रुव्हल होऊनसुद्धा पैसे आले नसतील तर त्यांनी काळजी करू नका. या महिन्यात त्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा एकूण 3 महिन्यांचे 4,500 रुपये मिळतील. ज्या महिलांचा फॉर्म भरायचा बाकी आहे आणि ज्या महिला सप्टेंबर महिन्यात फॉर्म भरणार आहेत, त्यांना फक्त याच महिन्याचा लाभ मिळेल. म्हणजेच फक्त 1,500 रुपये तुम्हाला मिळतील.